सोडून द्या. एक मराठी म्हणून आपण एका मराठी मुलाला किंवा मुलीला सपोर्ट करून बघा. चला. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. आज सगळं आवरायला भरपूर लेट झाला आहे, म्हणजे आता 11 वाजले आंघोळ वगैरे होईपर्यंत. तर आता जरा बाकीचं ते म्हणजे दिवा वगैरे लावायचं आहे, पूजा करायची आहे, ते राहिलं आहे. आज उशीर झाला. चला आता ते आवरून घेतो आणि काहीतरी नाश्ता पाण्याचं बघतो. हे बघा, थंडी नंतर असे तोंड फुटायला लागले सगळे. अवघड आहे आता. चला. आज माझ्या नाश्त्याला कालचे शिल्लक राहिलेले पराठे आणि चहा. तिकडे फ्रेश तिचं चहा चपाती. कुठे कुठे? इकडे 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 माझ्याकडे. इकडे नाही, माझ्याकडे. हां, चल. हात हात तो हात तो हात 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 बघितला बघितला, तो हात पकडल्यामुळे पडली. हात पकडायचा नाही आहे पुढे. हं? हात पकडलाच की पडणार. पकडत नाही तोपर्यंत व्यवस्थित चालते. हे बघ केवढी मोठी जखम आहे. बघ, हात पकडून चालतेस तोपर्यंत चालणार. हात सोडून चाल बघ व्यवस्थित. चाल बघ. अजून पुढे जा. सरळ सरळ जा पुढे. सरळ जा पुढे. बघ, जमलं ना? हां. फिर. हळूहळू फिर. हळूहळू फिर. हां, बस. आज हे बघा काय विषय ह्याचा. ऊन गायब, वातावरण दमट. आज सगळं वातावरण दमट आहे. हे बघा, ही फुलं आता व्यवस्थित फुलायला लागलेत. आणि यांचा बहर तुम्ही रोज बघताच. हे बघा, हे भरपूर लागलेले असतात. तिथे लावलेत ती अजून फुलले नाही आहेत, पण सध्या गुलाबांचा बहर आहे बऱ्यापैकी. हा बघा, आज आमच्याकडे नवीन मेनू आहे, चपाती आणि दही कालवण. गोड दही आणि चपाती. चपातीला फोडणी दिली आहे. बस, हां आलो मी. हां, मगाशी ना वाडीतली आमच्या आलेली आईला बघायला, म्हणजे काकी आणि आजी आलेल्या काडग्यांच्या. आणि गडबडीत माझ्यावर मोबाईल पण नव्हता, याच्यामुळे व्हिडिओ काय बनवला नाही. आणि तेवढं मला सुचलं पण नाही ते बोलण्याच्या नातात. एकतर त्या खूप दिवसाने आलेल्या, तर बोलण्यात वेळ कधी गेला कळलंच नाही. चला ठीक आहे, आता जरा पाणी लावतो. बोर चालू केली आहे, तो पाणी लावतो. हा इकडचा भाग जरा राहायला अडचण काढायचा, पण कोणतरी एक माणूस पाहिजे मला, म्हणून तो राहायला आहे. इकडे ना अबोली आहे, लिंबा झाडाचं, आणि काही केळी आहेत. तर अबोलीला जरा 2-4 दिवसांनी पाणी मारावं लागतं. आणि ते काही लिंबाची झाड आहे. तिथे एक आहे, तिथे एक आहे लिंबाचं झाड. आणि हे बघा, आता यांची पानझडी सुरू झाल्यावर, काल काढलेला कचरा होता, आज पुन्हा आहे. आज काय काढणार नाही, उद्या काढेन. आज सध्या झाडांनाच काय ते पाणी घालू. मगाचपासून नुसतं वळवळत होतं इकडनं तिकडे. तोंडाचा अवतार झाला आहे. असं काय आलं, कॅमेरावर काय आलं आहे काय नाही. हां, सूर्य मावळतीला चालला आहे. इकडची छटा इकडे उंचायला लागलं आहे आमच्या तोंडावर. असो, त्यानिमित्तानं तरी. बाकी संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळी पाणी का मारतो माहिती आहे? सकाळी रखरख असते आणि पाणी लगेच वाफ होऊन जाते, निघून जातं, सुकतं लगेच. म्हणून म्हटलं संध्याकाळी मारलं तर कसं जरा रात्रभर तरी राहतं. तेवढाच थंडावा झाडांना. इथे ना वरती ही नागवेल आहे, पाणी घालतोय ना, ती नागवेल आहे, खायच्या पानांची वेल. आणि आता पानं बऱ्यापैकी अशी मोठी झाली आहेत. डाग पडलेत ते कारण
त्या दिवशी माझी चूक झाली, जी इथे आग घातली ना त्याची झळ तिकडे पोचली, त्याच्यामुळे थोडंसं ते नुकसान झालेलं आहे झाडांचं. आज घरात खूपच मच्छर आलेले, तर म्हटलं थोडीशी धुरी घालूया. शेणीची धुरी, शेणी आणि नारळाची सोडण्याची धुरी घातली. मगाशी जरा ना बाजारात गेलेलो, कारण काय झालेलं, आईचे गाऊन आहेत ना 2-3 फाटलेले, तर म्हटलं घेऊन येऊया. तर त्यासाठी 3 गाऊन घेतले आणि थोडंफार तिचं सामान होतं ते थोडं थोडं घेऊन आलो. कारण काय झालं, थंडीचे दिवस आहेत आणि तिचे गाऊन आहेत ते थोडेसे शॉर्ट आहेत, म्हटलं अगदी काठोकाठ तिच्या पायापर्यंत पोचणारे घेऊन आलो. चला, आता आहे आपल्याला काम, भाजी वगैरे निवडायची आहे, ते करून भाजी करायची. चपाती झाल्यात बनवून, फक्त भाजी निवडून भाजी करून घेतली की काम झालेलं आहे आजचं. मग तिला जेवायला आवडेल, मी पण जेवून घेईन. आणि सकाळी जरा उद्या उठून जरा काम करायचं आहे, त्याच्यामुळे आज लवकर दांडीकुल व्हायचा विषय चालला आहे. आणि काय झालेलं मगाशी एक 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 येत गेले तर माझी कामं राहत गेली, त्याच्यामुळे पहिली माझी कामं आवरून घेतो. आणि आहे बाकीचं थोडंफार काम, आता लादी पुसायचं वगैरे उद्या कारण आता तिचं आवरून तिला झोपवेन. कारण काय होतं आहे, तिला झोपायला उशीर होतो, मग ती उठत नाही. तिची अधिक थंडी असल्यामुळे तिला ते नाही जमत आजकाल, सकाळीच लवकर उठणं, त्याच्यामुळे तिला तिचा आराम करायला देतो आणि मी माझं करत असतो. आज पण काही व्हिडिओ नाही जास्त बनवता आला, कारण काय होतं, काही काम करायला घेतलं की ही दर 10-15 मिनटाने करते, मग यावं लागतं, वॉशरूमला न्यावं लागतं. आणि दर 5-10 मिनटांना हात धुवा, परत आतमध्ये या, परत बाहेर जा, परत हात धुवा, परत हात बाहेर जा, हातपाय धुवा, हे त्याच्यात वेळ जास्त जातो, काम काय होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं जरा 2-3 दिवस ब्रेक घेऊया कामासाठी, जेवढा पण 4 मिनटाचा 5 मिनटाचा व्हिडिओ जेवढा काय बनेल तेवढा टाकूया. आणि तुमचा सपोर्ट असेल तर मग काय छोटे व्हिडिओ पण चालतीलच की. बघा विचार करून, आपल्या माणसाला सपोर्ट करून बघा. पण बऱ्याच ठिकाणी असं असतं, खूप लांबचे असतात ना, तेच सपोर्ट करतात. जवळचे हां लिंक आहे, स्किप करा. चला, आता खरं सांगायचं तर प्रत्येकजण प्रत्येकाला इन्कम सोर्स तयार करून देऊ शकतो. कसं ते सांगतो, आपण सहज 1000 लोकांपर्यंत पोचतो. 1000 झालं की चॅनल मॉनिटाईज होतं, आणि व्ह्यूज काय 1000 झाल्यावर ते होऊन जातातच. प्रत्येकाने जरी दिवसाला 1-2 मिनिट बघितलं ना, तरी वॉच टाईम कंप्लीट होतो 4000 तासाचा 1 वर्षभरात, आणि चॅनल मॉनिटाईज होतं. आणि प्रत्येकजण प्रत्येकाला इन्कम देऊ शकतो. फक्त एकमेकाचे व्हिडिओ बघितले पाहिजेत, एकमेकाला सबस्क्राईब केलं पाहिजे. सोपी गोष्ट आहे. मग माणूस घरात बसून सुद्धा इन्कम कमवू शकतो. शेवटी कसं असतं, आपल्याकडे एक पद्धत आहे मराठी लोकांना, पाय मागे ओढायचे, पुढे त्याला जायचं नाही, कसं मागे येईल ते बघायचं. हे कटू आहे पण सत्य आहे. तेच भैयांचे चॅनल बघा कधी पण. आता आपल्याकडे माझं असं नाही म्हणत आहे, पण ऑदर लोकांसुद्धा एक विषय असा आहे की चॅनलमध्ये काही नसतं, येडेचाळे करत असतात, काही करत असतात, काही टाकतात. अगदी वॉचमन गेटवर बसलेला आहे, काहीतरी वेडेवाकडे गाड्यावर करतोय आणि पोस्ट करतोय. पण त्यांचे लोक आहेत ना, ते त्यांना सपोर्ट करतात. का? काही करणार, पुढे जातोय ना, करूया सपोर्ट. बघा, यूट्यूबवर सुद्धा चेक करा, इंस्टाग्रामवर चेक करा, कशावर चेक करा, सगळ्या सोशल मीडियावर चेक करा, किंवा ऑदर कुठे चेक करा. ती लोक आहेत ना, आपला माणूस आहे ना, चला तो काही का करेना सपोर्ट करतात. चॅनल आहे सबस्क्राईब करू, हां ना, दिसतं लाईक करू. आपल्याकडे तसं नाही. मी लाईक केलं तर पुढे तो गेला तर, मी आणि काही केलं तर, ही आपल्याकडे जास्त आहे. म्हणून आज मराठी माणूस मागे आहे, त्यांच्याकडे जॉब करतो, धंदा करतो, तेच आहे. त्यांचं तसं नाही आहे. ते आपल्याच लोकांकडे खरेदी करणार, स्वतःच्याच लोकांकडे जाणार, स्वतःच खरेदी करणार, आणि आपण अपोजिट करतो. माझा शेजारी कमवतोय ना, मग त्याचं इन्कम कसं तो मोठा झाला तर मी लहान दिसेल. अरे तसं नाही आहे.
तो तुमच्यामुळेच मोठा होणार आहे आणि न जाणो त्याला होईना मोठा, तुमचाच कोणतरी मोठा होतोय ना. हे मला सबस्क्राईब करावं म्हणून सांगत नाही आहे, एक जनरली गोष्ट केली. मी काल असंच आईसोबत बसलेलो, मला काय करता व्हिडिओ वगैरे करतात, तो मी स्वॅप करत होतो यूट्यूबचे रील्स जे येतात ना, शॉर्ट्स व्हिडिओ, ते स्क्रोल करत होतो. त्याच्यात मी बघितलं बऱ्यापैकी की काहीही म्हणजे अगदी लिप्स पण मॅच होत नाही आहेत, काही मॅच होत नाही, पण त्याला व्ह्यूज आहेत 1 मिलियन, 2 मिलियन, 3 मिलियन. काही नाही आहे त्याच्यात, काहीच नाही व्हिडिओमध्ये, सहज असेच टाकलेले आहेत. अगदी ट्रेनमध्ये चाललाय, ती येणार का पाटणं ओरडतोय, तो समोरचा व्हिडिओ टाकलाय. लाईक्स आहेत 99K, 90K. काही नाही व्हिडिओमध्ये त्या, ना हॅशटॅग वापरला, ना टायटल टाकलं, ना काय टाकलंय. आणि त्याच्याकडे फक्त 5-6 रील होते अपलोड केलेले, काही नव्हतं. पण रील्सच्या जे फक्त 7 की 8 रील्स होते आय थिंक. नाव होतं तर 11,000 काहीतरी त्याचे सबस्क्रायबर आहेत 7 की 8 व्हिडिओवर. म्हणून म्हटलं ही लोक आहेत ना, तुम्ही काही करा, ते आपल्या माणसाला बरोबर सपोर्ट करतात. बघा विचार करून, माझं असं नाही, असे खूप आहेत मराठी यूट्यूबर्स आहेत, खूप आहेत जे फेमस आहेत, त्यांना तुम्ही ऑलरेडी फॉलो करता. कारण का, ते फेस त्यांचा दिसतोय 4 ठिकाणी, 4 रील्समध्ये दिसतोय, प्रमोशन व्हिडिओजमध्ये दिसतोय, तेव्हा तुम्ही फॉलो करताय. पण जे अगदी ग्राउंड लेवलला काम करतात ना, म्हणजे मी सुरुवात केली, मी माझा एक अकाउंट हॅक झाला, सो मला माहिती आहे की अकाउंट ग्रोथ कसं करायचं आहे. कंटिन्यू टाकावे लागतात व्हिडिओ, खूप गोष्टी अशा कराव्या लागतात की डेली अपडेट टाकावे लागते, डेली टाकावे लागतात व्हिडिओ, म्हणजे कंटिन्यू ते सवय लागेपर्यंत आपल्याला करावे लागते सगळे. आणि एखादा व्हिडिओ चालतो आणि त्या व्हिडिओवर आपल्याला बऱ्यापैकी लाईक्स, शेअर आणि म्हणजे सबस्क्रायबर वगैरे मिळून जातात. पण जे नवीन असतात ना, जे हे विचार कोणाचे यूट्यूब करेन मी, त्यातून काहीचं इन्कम करेन, आणि त्यांना माहीत नसतं की काय होतं, किती कष्ट घ्यावे लागतात अगदी नॉर्मल व्हिडिओ टाकायचं म्हटलं तरी. त्यांचा प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे, 1 महिना 1.5 महिना गेला ना आणि त्यांना व्ह्यूज वगैरे नाही मिळाले ना, एक त्यांचं ना मानसिक खच्चीकरण होतं. आणि ते कधी व्हायला देऊ नका. आपली मराठी मुलं आहेत ना, सपोर्ट करा. मला नाही केलं तरी चालेल, पण जे बिगिनर्स आहेत, ज्यांना म्हणजे त्यांना थोडं तरी सपोर्ट करा. त्यांना बरं वाटतं. काय आहे, तुम्हाला एक सपोर्ट करायचं आहे, बेल आयकॉनवर क्लिक करून का, तुम्हाला नोटिफिकेशन मिळत नाही, पण एक सबस्क्राईब केलं, सोडून द्या ना. व्हिडिओ बघा, नका बघू, त्यांचं तर कमेल व्ह्यूज, पण त्याला त्याच्या कॅपेबल होईल, म्हणजे मॉनिटाईज व्हायची ते एक प्रोसेस तर कंप्लीट करून द्या, एक स्टेज कंप्लीट करून द्या, होऊन जातं. मग एक पण विषय काय होतं माहिती आहे, टेक्स्ट तुम्ही सबस्क्राईब करता, सोडून देतो, मी बेल आयकॉन नाही क्लिक केला तरी चालतं. पण काय होतं माहिती आहे, 1000 सबस्क्रायबर झाले ना की त्याच्या डोक्यात मग एक चालू होतं की माझे 4000 तास कंप्लीट झाले पाहिजेत. मग तो ना व्हिडिओजचे कंटेंट शोधतो, कारण त्याचा एक टप्पा पूर्ण झालेला असतो. त्याला एक नवीन उमेद मिळते की हे केलं तर माझं हे होईल. मग तो त्यात वेगवेगळ्या वाटा शोधतो आणि मग त्याला ते थोडं थोडं प्रोत्साहन मिळत जातं. भले चुकला तर कमेंट्स करून सांगा ना, हे तुझं चुकतं आहे म्हणून. ट्रोल करण्याविषयी काय चुकतं ते सांगा, काय राहतं ते सांगा, किंवा जे तुम्हाला सजेस्ट करावं असं वाटेल ते सजेस्ट करा, त्याच्याकडनं प्रयत्न होतील. बघा, एकदा ट्राय करून एका मराठी मुलाला किंवा गरीब श्रीमंतीचा हा भेद सोडून द्या, शेजारी पाजारी पण सोडून द्या, एक मराठी म्हणून आपण एका मराठी मुलाला किंवा मुलीला सपोर्ट करून बघा. चला, बस आज ह्याच्यावरच खूप वेळ बोललो. चला, मला पण जेवण करायचं आहे. चला, सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता रोजच्यासारखंच शतपावली करायला बाहेर आलो. आणि हो, माझ्याकडे म्हणजे सगळ्यांकडे काम होतं एक, की वैभवडी तरळे कणकवली कोणाकडे जर फिमेल कॅट असेल द्यायचं तर मला पाहिजे, फिमेल कॅट पाहिजे. एकतर पूर्ण ब्लॅक असेल तर बेस्ट, किंवा मग आपलं रेग्युलर सिंगल कलरमध्ये कुठचंही असेल तरी चालेल. मिक्स कलर असेल तर ठीक आहे, चालेल, कुठचंही चालेल, पण फिमेल पाहिजे, फिमेल कॅट पाहिजे मला. फुल ब्लॅक असेल तर खूप चांगलं आहे, फर्स्ट प्रायोरिटी फुल ब्लॅक कॅटसाठी. आणि घरचंच पाहिजे, कोणातरी घरात वाढलेलं. माहिती एक कशासाठी, की त्याला एक सवय असते की
माहिती आहे तुम्हाला आता प्रॉब्लेम त्यांचे घाण करणं वगैरे हे जे असेल त्याच्यामुळे घरात वाढलेलं असेल तर बेस्ट राहतं, कारण मग त्यांना सवय असते बाहेर जाऊन वगैरे करायचे. आणि बाहेरचे कॅट्स समजा भटके आणले तरी सुद्धा त्यांना मग सवय लावायला लागते, तेवढा वेळ लागतो. आणि मला आईच्या ह्या गोंधळात सवय लावायला तेवढा वेळ देता येणार नाही आहे. हा एक माझा प्रॉब्लेम. नाही तर मी बाहेरचं कॅट असलं तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नव्हता मला. सो कोणाकडे असेल तर मेसेज करा. इंस्टाग्रामला गेला तरी चालेल, फेसबुकला गेला तरी चालेल, किंवा इथे कमेंट टाकला तरी चालेल. शक्यतो वैभवच्या आसपास असेल तर बेस्ट राहील मला लवकरात लवकर जाऊन घेऊन यायला. सो मेसेज कमेंट करा. धन्यवाद. चला आता मी पण थोडा वेळ शतपावली करतो आणि मग झोपायला घेतो, कारण ह्याच्या पाठून फिरून फिरून ना जाम तमायला होतं. सतत ते 5-5, 10-10 मिनिटाला उठत राहावं लागतं, त्याच्यामुळे तेवढा वेळ माझा जातो तिकडे. आणि आता दुसरी गोष्ट, बाजूला कार्यक्रम चालू आहेत तर त्याच्यामुळे ती झोप नसतेच. चला आज जरा आराम आहे, तर लवकर आवरलेत कामं, तर झोपून घेतो आता, आराम करतो. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. थंडी पण पडली आहे, काळजी घ्या. आणि हो, चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका.